नमस्कार, मी मयुरेश गोखले. शंखनाद आवाज सत्याचा या चॅनलच्या लेडीज विंग या भागात आपले परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजकाल ब्युटी अँड कॉस्मेटिक्स बाबत महिला वर्ग भरपूर जागृत झालेला आहे. हेअर आणि स्किनच्या तर इतक्या ट्रीटमेंट्स आजकाल अवेलेबल आहे, पण या ट्रीटमेंट्स मध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडासा विचार करावासा वाटतो की याचे काही साईड इफेक्ट तर होणार नाही. केसांच्या बाबतीत कितीतरी समस्या असतात आणि त्याचे उपाय पण असतात. नेमके हे काय उपाय आहेत, कुठल्या सीझन मध्ये केसांची काळजी कशी घ्यावी आणि केसांच्या ट्रीटमेंट्स किंवा आजकाल बरेचसे हेअर कलर्स, हेअर ट्रान्सप्लांटेशन अशा बऱ्याचसे विषय आहेत जे आज आपण आपल्या लेडीज विंगच्या भागात कव्हर करणार आहे. आणि याच्यासाठी आज आपल्यासोबत इथे एक गेस्ट पण उपस्थित आहेत. तर चला आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आज आपल्यासोबत केसांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित आहेत सोनालीजी पवार. सोनालीजी नमस्कार, आपले खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. सोनालीजी पवार ब्युटी अँड मेकअप आर्टिस्ट जे आहेत, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहेत. यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत, जसं की महाराष्ट्र रत्न अवॉर्ड, ग्लॅम 2022 अवॉर्ड, स्टार इंडिया अवॉर्ड. त्याच्याशिवायही बरेच पुरस्कार, बरेच यांनी ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. आणि सोनाली ब्युटी वर्ल्ड याच्या त्या फाउंडर डायरेक्टर आहेत. मागच्या 10 वर्षापासून आपल्या नागपुरात काम करतात आहेत. तर सोनालीजींकडून आज आपल्याला भरपूर माहिती मिळणार आहे. सोनालीजी कशा आहात? मी मजेत. आमच्या शंखनादच्या सगळ्या दर्शकांकडून खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. एक महत्वाचा विषय आज आपण त्यांच्यासमोर घेऊन आलोय की बऱ्याच जणांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आपल्या केसांशी संबंधित. तर मला असं वाटतं की 10-15 वर्षापूर्वी कदाचित हा सिनेरिओ नव्हता, म्हणजे लोक एवढे जागरूक कदाचित नव्हते त्या काळात. पण आता हा जो बदल आलाय, खरंच तुम्हाला काय वाटतं याबद्दल की लोक जागरूक झालेत, आता काळजी घ्यायला लागलेत आपल्या केसांची? हो, आता लोक बऱ्यापैकी जागरूक झाले आपल्या स्किन आणि केसांविषयी. बरेचसे लोक म्हणजे विचार करतात की असं का बरं होतंय. पहिले पण व्हायचे हे सगळे प्रॉब्लेम, जसं हेअरफॉल आहे, स्किनचे काही प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयी. पण आता लोक जागरूक झाले आहे आणि त्याच्याविषयी जाणून घेण्याचा आणि काय करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील असतात आजकाल झालेले आहेत. आणि जसं की आपण आधी बघायचो की मेट्रो सिटीज म्हणजे मुंबई, पुणे, बँगलोरला वगैरे भरपूर याचं प्रमाण होतं. आता तुमच्याकडे क्लायंट बेस भरपूर आहे या विषयावर? हो, क्लायंट बेस भरपूर आहे, कारण की आता सगळ्यांना चांगलं दिसायचं असतं. इव्हेंट सुरू असतात, त्याच्यामुळे काही ना काही डिजिटल मीडियाचा जमाना आहे, तर सगळ्यांना अपडेट राहायचं असतं आणि चांगलं दिसायचं असतं. त्याच्यामुळे क्लायंट तर आहेत. सोनालीजी जगाला सुंदर बनवायला निघालेले आहेत. पण मला एक सांगा की आता टीव्ही मध्ये किंवा आजकाल मोबाईल मध्ये आपण बऱ्याचशा ऍड्स बघतो. शॅम्पू असतात, कंडिशनर असतात, हेअर कलरच्या ऍडव्हर्टाईज येतात. तर कुठल्याही सल्ल्याशिवाय हे सगळे प्रॉडक्ट खरंच ऍडव्हर्टाईज बघून वापरणं योग्य आहे का? नाही, बिलकुल पण योग्य नाहीये. कुठलंही प्रोडक्ट वापरताना एक्सपर्टचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे, कारण की प्रत्येकाचा केसांचा जो टाईप असतो तो वेगवेगळा असतो, प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. तर एकच प्रोडक्ट त्याच्यावरती काम नाही करू शकत. तर तो पहिले आपल्याला तो प्रॉब्लेम ओळखणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी एक्सपर्टची गरज आहे. म्हणजे अशा नुसत्या टीव्ही मध्ये बघून की तुमचे केस पांढरे होत आहेत, फलाना कलर वापरा किंवा शॅम्पू वापरा असं नाही. ते प्रत्येक एक्सपर्टच्या सल्ल्याशिवाय असं काही करायला नको. बरं, जसं की आता याच्याशिवाय आजकाल ट्रीटमेंट्स पण बऱ्याच आहेत, हेअर ट्रीटमेंट्स असतात. तर याच्या संदर्भात आम्हाला काही सांगाल? आता बऱ्याचशा केमिकल ट्रीटमेंट आलेल्या आहेत, जसं स्मूथनिंग झालं, केराटिन झालं, ॲक्वा ट्रीटमेंट आणि खूप साऱ्या ट्रीटमेंट मिळतील. तर त्या फक्त आपले केस मॅनेजेबल ठेवायसाठी असतात, असं खूप मोठा गैरसमज आहे लोकांचा. म्हणजे माझ्याकडे येणारे क्लायंट पण त्यांना करायचं असतं, पण त्यांचा हा प्रश्न असतो की यांनी माझे केस डॅमेज तर नाही होणार, कोणीतरी केलं होतं आणि त्यांचं असं झालं. ऍक्च्युली जी ट्रीटमेंट असते, केमिकल ट्रीटमेंट जी आम्ही करतो, ती स्कॅल्प सोडून असते, फक्त हेअरवरती, आणि ते केस लांबत जातात, खाली येत जातात, ते कट होत जातात. तर त्याचा काहीच रिलेशन नसते की तुम्हाला हेअरफॉल होतोय किंवा काही. ते आपल्या काही इंटरनल प्रॉब्लेम्समुळे किंवा प्रॉपर जी त्याची होम केअर असते ते न केल्यामुळे होत असतात. तर जसं की आता तुम्ही सांगितलं की केमिकल्स किंवा याचे रिॲक्शन्स होत नाहीत, पण मग बाजारात जे अवेलेबल आहेत सध्या हेच तुम्ही वापरता की तुमचे काही वेगळे प्रोडक्ट्स असतात परत?
काही प्रोडक्ट असतात जे आमचे पण असतात आणि काही बाजारातले पण असतात. पण जे बाजारातून जे प्रोडक्ट आम्ही घेतो मार्केटमधून, तर ते कसं केसांच्या ट्रीटमेंटसाठीच बनलेले आहे. आधी त्याच्यावरती खूप सारा रिसर्च झालेला आहे आणि सायंटिफिकली बनलेले प्रोडक्ट आहे. तर ते हार्मफुल प्रोडक्ट कसं बनवतील ना कोणी पण, त्यांना त्याचं लायसन्स मिळालेलं आहे आधी. तर त्याच्यामुळे नाही होते जे काही प्रॉब्लेम होतात ते प्रॉब्लेम होतात की त्याची जी केअर असते, होम केअर थोडीफार असते, सर्व्हिसिंग जशी म्हणतो आपण, तर त्याच्या ती बरोबर न केल्यामुळे होतात काही प्रॉब्लेम्स. पण मग समजा असं हे सिलेक्शन करायचंय की मला एक शॅम्पू वापरायचा आहे, कुठला शॅम्पू मी वापरायला पाहिजे, कसं सुचवता तुम्ही? अगदी थोडक्यात म्हणजे आमच्या समजा प्रेक्षकांना सांगायचं झालं तर कसं काय सांगता तुम्ही? तर बेसिकली जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये एक येतो हेअरफॉलचा प्रॉब्लेम, दुसरा एक येतो की डॅन्ड्रफ आहे, तिसरा एक येतो की ड्राय हेअर्स आहे. हे 3 खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला हा प्रॉब्लेम आहेच. तर त्याच्यासाठी मग आपण जसं डॅन्ड्रफ शॅम्पूज येतात, त्या डॅन्ड्रफ शॅम्पू ते स्कॅल्प साठी असतं, ते केसांसाठी नसतं आपल्या. तर आपण जेव्हा स्कॅल्प क्लीन करतो तर केसांनाही लागतं ते, त्याच्यामुळे ड्रायनेस येतो. तर तो ड्रायनेस घालवण्यासाठी आपल्याला दुसरा एखादा फ्रूट कंटेंट असते, जोजोबा ऑइल्स, जे ऑर्गन ऑइल, असे कंटेंट असतात, ते बघून घ्यायचे थोडे आणि ते कंटेंट असलेले शॅम्पू यूज करू शकतो आपण करू शकतो. बरं, मला सहज आता आठवलं की तुम्ही हे सांगत होते तेव्हा जुन्या काळी केसांना असं ते चापून चोपून तेल लावायचे असा एक ट्रेंड होता. तर ते कितपत योग्य आहे? म्हणजे तेल केसांना लावायचं की नाही लावायचं? तसं तर केसांना तेलाची आवश्यकता नसते. जेवढं आवश्यक आहे तेवढं स्कॅल्प प्रोव्हाइड करतं आपल्या हेअर्सला जे ऑइल आहे ते. पण रिलॅक्स होण्यासाठी, जसं आता खूप स्ट्रेसफुल लाईफ असतं सगळ्यांची, तर रिलॅक्स होण्यासाठी आपण मसाज करू शकतो. पण केसांना गरज नाही आपल्या ऑइलची. स्कॅल्पला आपण फक्त रिलॅक्सेशनसाठी मसाज घेऊ शकतो. ओके. कारण जुन्या काळी ते तेल लावायचे सगळेच जण, तेव्हा इतकी धूळ नव्हती, एवढं पोल्युशन नव्हतं. येस करेक्ट. की आता तो पण एक विषय त्याच्यामध्ये आलेला आहे. तर जसं की हे धूळ आणि पोल्युशनचा विषय आहे, तसंच सीझन नुसार पण याच्यामध्ये काही फरक होत असतील, तर तेव्हा नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? म्हणजे उन्हाळ्यात काय करायचं किंवा हिवाळ्यात काय करायचं? सीझन नुसार वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात. जसं हिवाळ्यामध्ये डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे आणि पावसाळ्यात हेअरफॉलचा प्रॉब्लेम असतो आणि उन्हाळ्यामध्ये स्कॅल्प इरिटेशन आणि इचिंगचा प्रॉब्लेम असतो बेसिकली. तर त्याच्यासाठी आपण म्हणजे खूप काही करायची गरज नाही आहे, कारण इतका वेळ द्यायला कोणाकडेच नाहीये सध्या. तर फक्त वीकमध्ये 2दा आपल्या जे प्रॉब्लेम आहे हेअरचे त्याच्या अकॉर्डिंग जे शॅम्पू आपण घेतलंय, शॅम्पू आणि कंडिशनर प्रॉपर असायला पाहिजे केसांना. आणि ते शॅम्पू करताना म्हणजे स्कॅल्प क्लीन झाले पाहिजे, हा एक त्याचा मेन. फक्त लावायचं काहीतरी केलंय असं आणि ते निघालंय की नाही निघालंय, कधी कधी होतं असं. तर फक्त तेवढं एक लक्षात ठेवायचं. आणि आठवड्यातून तरी किती, म्हणजे एकदा करायचं, 2दा करायचं, असं काही? 2दा करू शकतो आपण शॅम्पू करू शकतो. बरं, बऱ्याचदा अशा आपण आता आजकाल व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर बरेचसे जोक्स पण येतात. त्यात हा पण एक जोक असतो की एक लेडी पार्लरच्या आतमध्ये गेली आणि बाहेर आल्यानंतर तिला तिच्या नवऱ्याने ओळखलंच नाही. तर असा तुमचा काही अनुभव आहे का की तुम्ही खरंच कोणाचा असा पूर्ण मेकओव्हर केलेला आहे आणि बिलकुलच म्हणजे ओळखलंच नाही त्यांना? असे माझे भरपूर अनुभव आहे. म्हणजे मी जेव्हा पण मेकअप करते तेव्हा मी एक बिफोर आफ्टर फोटो घेते त्यांचा, आणि जेव्हा मी तो पोस्ट करते तेव्हा मला खूप साऱ्या कमेंट्स असतात, माझ्या घरून पण असतात की एखाद दिवशी तुझ्यावर पोलीस केस होणार आहे. की यार येतो शादी में अलग आम्हाला फसवलंय म्हणून पोलीस केस होणार आहे तुझ्या. म्हणजे कितीतरी महिलांना खरंच खूप छान वाटलं असेल तुमच्या या सगळ्या ट्रीटमेंटमुळे की एक वेगळी ब्युटी त्यांच्या चेहऱ्यावर येते. जसं की मगाशी मी इंट्रोडक्शन मध्ये पण सांगितलं की तुम्ही सेलिब्रिटीच्या पण मेकअप आर्टिस्ट आहात. तर कुठल्या कुठल्या सेलिब्रिटीज तुम्ही भेटलेले आहात? मी तसं इव्हेंट्स जे होतात त्याच्यामध्ये मी एक ट्रान्सजेंडर मॉडेल आहे इंडियाची, आपल्या खुशी शेख म्हणून, त्यांचा मेकअप केला आहे. आणि आपल्या नागपूरच्याच आहे ज्योती अमगे म्हणून, त्यांचा पण मी एक मेकअप केलेला आहे. आणि बरेचसे म्हणजे कॅलेंडर शूट्स होतात,
किंवा छोटे छोटे प्रोडक्टचे म्हणजे जसं मसाले, साडीचं कुठला एखादा ब्रँड असेल तर अशा ब्रँडसाठी पण केलंय, पण ते मला थोडं म्हणजे बोलायला परमिशन नसते त्यांच्याकडून की तुम्ही केलंय, त्याच्यामुळे मी क्लिअर नाही सांगू शकत. त्याच्या माउसप्रमाणे ते डिक्लेअर करता येत नाही. तुमचा एखादा असा अनुभव सांगा की जो खरंच काहीतरी तुम्हाला वाटतं की माझ्या या करिअर मधला एक मेमोरेबल किस्सा आहे. तसं तर म्हणजे रोज खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात मला या फील्डमध्ये, आणि खूप वेगवेगळे म्हणजे लेडीजचं असं असतं की एक लेडीज आली आणि दुसरी लेडीज मिळाली की 1-2 तास 3 तास ती जर माझ्याजवळ थांबली की ती एकदम फ्रेंडली होऊन जाते आणि सगळं काही आपलं सांगायला लागते. तर माझं ऍक्च्युली ब्युटी सलोन सोबत एक अकॅडमी पण आहे, तर तिथे म्हणजे नॉर्मल आहे असं क्लासेस घेते मी. तर जेव्हा मी स्टार्टिंग केली क्लासेस घ्यायला तर माझा त्याच्या मागचा उद्देश फक्त एक माझा बिझनेस वाढवणं हा होता. मग सुरुवात झाल्यानंतर एक मुलगी आली एक दिवस माझ्याकडे. ती आली आणि बसलेली होती. ती बराच वेळ बसली, मी वाट बघितली ती येऊन बोलेल काहीतरी, पण ती आली नाही. शेवटी मीच गेली आणि मी विचारलं तिला की मी काय मदत करू शकते. तर ती अक्षरशः म्हणजे रडायला लागली. ती थोडी डिस्टर्ब होती काही प्रॉब्लेम्समुळे. तर मग तिने म्हटलं की मला शिकायचं आहे, तर तुमची फीज किती आहे. सर्वात पहिला प्रश्न तिचा तोच होता. तर मला लक्षात आलं की कदाचित हा प्रॉब्लेम हिचा असू शकतो. तर मी क्लासेस घेताना पहिले काउन्सिलिंगचं सेशन घेते की क्लासेस घ्यायसाठी ज्या मुली येत आहे, कधी कधी माझी मैत्रीण करत आहे म्हणून मी येते किंवा मला मेकअप करायला आवडते म्हणून मी येते, असं येतात 10-15 दिवस येतात सोडून देतात. तर त्याच्यासाठी मी आधी त्यांचं एक काउन्सिलिंग घेते की किती सिरियस आहे ते बघायला, कारण मी पण माझा वेळ देते, ते पण घरचे पैसे खर्च करून येत आहेत, तर त्याचा फायदा दोघांनाही झाला पाहिजे. माझी मेहनत पण वाया जायला नको, त्यांचा वेळ पण वाया जायला नको. तर मी तिला बोलवलं की तू फक्त ये, नंतर बघू आपण. तर ती आली, 8 दिवस आली. 8 दिवसांनी स्वतःच माझ्याकडे बोलायला आली. मग 8 दिवसानंतर तिने मला सांगितलं की मला शिकायचं आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. माझ्याकडे तिच्याकडे जो अमाऊंट होता तो मी घेते त्यापेक्षा अर्धाही नव्हता. मग मी म्हटलं ठीक आहे तू ये. मग ती आली. जेव्हा ती आली तेव्हा ती म्हणजे या फील्डमध्ये पूर्णपणे नवीन होती, पण आल्यानंतर तिच्यामध्ये हळूहळू बदल होत गेला. आणि 3 महिन्यात जेव्हा क्लास संपला त्याच्यानंतर मी म्हणजे सगळ्यांना बोलायला लावते, आपला अनुभव एक शेअर करायला लावते की तुम्ही 3 महिने घालवले किंवा 1 महिन्याचे जे कोर्सेस आहे आमचे, तर तुम्हाला कसं वाटलं, काय चेंजेस झाले. तर त्याच्यामध्ये ती बोलली मला की म्हणजे मी तुमच्याकडनं खूप इन्स्पायर झाली आणि तुमच्यामुळे मला एक मार्ग दिसला की मी काय करू. आणि त्याच्यामुळे मी माझ्या पायावर उभी झाली आणि माझ्या 2 मुलांना सांभाळायला आता मी समर्थ आहे. तर म्हणजे माझं तर मला बिझनेस वाढवायचा होता म्हणून मी शिकवलं तिला, पण तिचं बोलण्यावरून मला असं वाटलं की मी कोणासाठी तरी इन्स्पिरेशन होऊ शकते. तर तेव्हा मी ठरवलं, म्हणजे तिच्याकडून पण मला काहीतरी शिकायला मिळालं की मला अशा ज्या गरजू स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचंय. त्याच्यानंतर मग आम्ही काही प्रोजेक्ट केले. माझी एक छोटीशी टीम आहे अशीच लेडीजची. तर त्याच्यात आम्ही म्हणजे अनाथाश्रमातल्या मुलांना फ्री हेअर कट्सचा आम्ही असं ठेवतो, म्हणजे जशी त्यांना गरज असेल आम्ही कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांनी म्हटलं की हो आम्हाला नीड आहे, तर आम्ही तिथे जातो आणि त्यांना फ्री हेअर कट्स किंवा त्यांचे लग्न असतात मुलींचे, त्यांना फ्री मध्ये मेकअप असं आम्ही प्रोव्हाइड करायचं सुरुवात केली. आणि अजून म्हणजे खूप काही करायचं आहे, पण बघू आता देवाच्या. नाही पण खरंच हे खूप महत्वाचं आहे. व्यवसायातून सामाजिक भान सुद्धा सोनालीजी जपतात आहे आणि हे खूप मोठी गोष्ट आहे की व्यवसाय सगळेच जण करतात, पण त्याच्यातून सुद्धा कुठेतरी आपण समाजाचं देणं लागतो. त्या अनुषंगाने तुम्ही पुढे जातायत आणि एक चांगली टीम तुम्ही तशी बिल्डअप केलेली आहे. अजून मला एक प्रश्न इथे आठवला की बऱ्याचदा काही लोकांना केस गळतीचा प्रॉब्लेम असतो किंवा केस वाढत नाहीये. आजकाल ते हेअर ट्रान्सप्लांटेशन पण एक आलेलं आहे, केसांच्या काही ट्रीटमेंट्स असतात. तर हे खरंच केस उगवतात या, म्हणजे मला डाऊट आहे, कारण ते ऍडव्हर्टाईज मध्ये पाहतो आपण की तो टक्कल होतं आणि त्याच्यानंतर त्याला एकदम भरघोस लहान केस आहे, महिला किंवा पुरुष दोघांच्याही बाबतीत.
हे आहे ही ट्रीटमेंट खरंच? हेअर ट्रान्सप्लांट जी ट्रीटमेंट आहे ते आपल्या हेअर्सचे जे स्कॅल्प असतात ते स्कॅल्प मधून जे केस बाहेर येऊ शकत नाही, म्हणजे ते असं जसं रोप असतं ना एखादं, आपण ते रोप लावतो आणि मग दुसरीकडे त्याला प्लांट करतो, एक तशी ट्रीटमेंट आहे. म्हणजे आपल्याच हेअर्सचं जे ग्रोथ आहे जी वरती येऊ शकत नाहीये तिला काढून त्याला परत दुसरीकडे प्लांट करतात. तर त्याच्यामध्ये आहे होतो, म्हणजे ते केस मग वाढायला लागतात आणि होते हेअर ग्रोथ. म्हणजे आधीसारखे नॅचरल केस त्याचे होतात? आधीसारखे इतके नाही होऊ शकत, कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रोप नाही वाढत ना आपलं, तसंच एक म्हणू शकतो आपण, पण काही प्रमाणात होतं. आणि दुसरं एक आता खूप ट्रेंड आहे त्याचा, हेअर एक्सटेन्शन्स लावतात. अच्छा. हेअर एक्सटेन्शन्स दिसतील एकदम, आज छोटे केस होते उद्या मोठे, तर ते रिअल हेअर्स असतात, त्याला प्रक्रिया केलेली असते त्याच्यावरती आणि ते आपल्या केसांना पकडून फिक्स केले जातात. तर त्याने फक्त आपले जे बाउन्स आहे केसांचा तो जास्त दिसतो, किंवा कोणाला कमी केस आहेत त्यांच्यासाठी आहे ते. आणि म्हणजे माझ्याकडे पण होतं ते. आणि सहसा कॅन्सर पेशंट वगैरे जे असतात त्यांचे केस जातात, त्यांच्यासाठी वगैरे ते फायद्याचं आहे जर ते कम्फर्टेबल असेल तर. म्हणजे प्रत्येकाचा काहीतरी फायदा काहीतरी नुकसान आहे. त्याने गरमी होते, इचिंग होते, हे सगळं त्यांच्या प्रत्येकाला पण सुंदर दिसायचंच असतं आणि काहीतरी नवीन नवीन करत असतात त्याच्यामध्ये प्रयोग. याच्यात काही असं विशिष्ट शिक्षण असतं हे सगळं शिकण्यासाठी? म्हणजे जसं हेअरशी रिलेटेड ज्या काही या ट्रीटमेंट्स आहेत किंवा ज्या पद्धती नवीन नवीन येतात आहेत, तर हे नुसतं तुम्हाला अपडेट राहावं लागतं की याचे काही कोर्सेस पण आहेत? नाही, कोर्सेस असतात. आणि पहिले तर बेसिक असते त्याचा, म्हणजे पूर्ण सायन्स असते, ते हेअर सायन्स असते, त्याच्यावरती अभ्यास असतो पूर्ण. प्रत्येक केस कसे ओळखायचे, स्कॅल्प कसे ओळखायचे, ह्या सगळ्यावरती एक सायंटिफिक पूर्ण कोर्स आहे. ओके ओके. तर तो केल्यानंतरच मग पुढे आपण या क्षेत्रात तो केल्यानंतरच मग आपल्याला कळेल की कुठली ट्रीटमेंट कुठल्या केसांवरती जाईल. तर आता जे नवीन या क्षेत्रात यायला ज्या महिला विचार करत असतील किंवा ज्यांनी नुकताच सुरू केला असेल, तर त्यांच्यासाठी काही तुम्ही मार्गदर्शन देऊ शकाल? लेडीज साठी तर हा खूप चांगला व्यवसाय आहे पहिले तर, कारण मी पण लेक्चरर होती आणि मग मी तो जॉब स्किप केला माझा, कारण की मला म्हणजे कामासोबत माझं घर पण सांभाळायचं होतं. तर त्याच्यामुळे मी तो जॉब स्किप करून बिझनेस मध्ये आले. पण जॉब पेक्षा बिझनेस कधी पण चांगला, कारण मी आज माझ्यासोबत जुळणाऱ्या बाकी जसं 4 मुलींची 5 मुलींची माझी टीम आहे, त्यांचं पण घर चालतंय. आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिकली कुठेतरी खूप मोठा सेटअप करायची किंवा खूप इन्व्हेस्टमेंटची गरज नाहीये. जसं ज्यांना घर सांभाळून करायचं आहे, घरी आपल्या जागा आहे थोडीफार, तर तिथे पण करू शकते. म्हणजे एक अर्निंग काहीतरी करू शकतात, स्वतःच्या पायावर त्यांना उभं राहू शकतात. हे खरंच खूप छान त्यांनी सांगितलं की कुठल्याही महिलेसमोर तिला घर संसार सांभाळण्याची पण जबाबदारी असते, त्याच्यासोबत नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय हा कधी बेटर. आणि ब्युटी कॉस्मेटिक्स एक क्षेत्र असं आहे की त्या सहज त्या करू शकतात, म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचं ते क्षेत्र आहे. आणि सध्या आपल्या नागपूरमध्ये भरपूर मोठे इव्हेंट्स आणि सगळ्या होतात. स्वतःची प्रश्न तर बरेच आहेत तसे, पण आम्ही परत तुम्हाला आमच्या स्टुडिओत बोलवू, अजून भरपूर विषय आहेत. पण आज आपल्या वेळेचं बंधन आहे, त्याच्यामुळे आपण इथे थांबूया. एक शेवटचा प्रश्न फक्त मी तुम्हाला विचारतो, तुमचे भविष्यातले प्लॅन काय? मला ज्या कमी शिकलेल्या आणि एकट्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्यासाठी असं काहीतरी करायची इच्छा आहे की त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि काहीतरी करायची इच्छा असेल तर कमी चार्जेस मध्ये त्यांच्यासाठी असे काही कोर्सेस उपलब्ध करून द्यायचे. या फील्डशी रिलेटेडच नाही, आणखी अदर फील्डशी रिलेटेड पण, म्हणजे त्यांना हेल्प करता आली पाहिजे मला सगळ्या पद्धतीने. लोन कसं मिळवायचं, काय कसं करायचं, ह्या सगळ्या पद्धतीने मला त्यांना हेल्प करता आली पाहिजे. असं काहीतरी सुरू करायची माझी इच्छा आहे आणि प्लॅन्स आहेत समोर. खूप छान. स्किन, हेअर आणि मेकअप विषयी जर कोणाला काही क्वेरीज असतील, काही होम टिप्स पाहिजे असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही माझा एक रिसेंटली नवीन इंस्टाग्राम ID मी ओपन केले आहे, सोनालीज ब्युटी वर्ल्ड म्हणून. त्याच्यावर मध्ये घरगुती उपाय सांगितले जातात. तर तुम्ही काही प्रश्न असतील तर तिथे मला फॉलो करू शकता. धन्यवाद. आमच्या शंखनादच्या पूर्ण टीम कडून तुमच्या या कामासाठी आणि तुमच्या भविष्यातल्या प्लॅनसाठी खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही इथे आलात, आम्हाला इतका महत्वपूर्ण वेळ दिला, तुमच्या क्लायंट्स तुमची वाट बघत असतील, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्ही असेच गेस्ट घेऊन, असेच विषय घेऊन परत तुमच्या समोर येत राहू. तुम्ही बघत राहा शंकराज आवाज सत्याचा. धन्यवाद.